नमस्कार. महाराष्ट्राच्या लोककलेच्या क्षेत्रात रंजनाचं उद्दिष्ट समोर ठेवून ज्या काही कला जन्माला आल्या, उदयाला आल्या, बहरल्या, त्यामध्ये सगळ्यात लोकप्रियता लाभली ती महाराष्ट्राच्या तमाशाला. महाराष्ट्राचा तमाशा म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेचं एक लखलखत दालन. आणि या तमाशाचे सम्राट ते रघुवीर भाऊ खेडकर यांना संवाद मालेमध्ये आपण आमंत्रित केलंय. रघुवीर भाऊ, या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. रघुवीर भाऊ म्हणजे तमाशा आणि तमाशा म्हणजे रघुवीर भाऊ, असं एक घट्ट समीकरण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या तमाशा क्षेत्रात निर्माण झाले. आपले वडील तुकाराम खेडकर जे फडमालक होते, सरदार होते, त्यांच्या अकाली जाण्यानं अगदी कोवळ्या वयातच रघुवीर खेडकरांवरती अख्ख्या फडाची जबाबदारी आली आणि त्यांनी ती वडिलांपेक्षा पुढे बापसे बेटा सवय म्हणतात त्या पद्धतीने का होईना, पण तशी त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या निभावली. म्हणजे सरदार म्हणजे गायक, अभिनेता, सोंगाड्या अशा सर्व स्तरावर रघुवीर खेडकर यांनी स्वतःचा असा एक चाहता वर्ग निर्माण केला. 1980 पासून आजतागायत त्यांनी जवळजवळ 60हून अधिक वगनाट्य निर्माण केलेली आहेत. शासनाच्या ढोलकी फड तमाशाचा जो फेस्टिवल होतो त्यामध्ये सलग 5 वर्ष त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि आज तमाशाचं एक अर्थकारण अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळणारा एक व्यवस्थापक, एक मालक, हा देखील त्यांचा लौकिक आहे. रघुवीर भाऊ, तुम्हाला तमाशाचं हे सगळं बाळकडू आपल्या घरातनच मिळालं. आपल्या घरातली तमाशाची परंपरा काय आहे ते जरा सांगा. माझे वडील कैलासवासी तुकाराम खेडकर हे तमाशाचे सरदार होते. त्याचप्रमाणे माझी आई कांताबाई सातारकर ही महिला सरदार होती. म्हणजे ती पोवाडे म्हणायची, समरगीत म्हणायची, नांद्या म्हणायची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेबांची भूमिका करायची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका करायची, महाराणी तारामतीची भूमिका करायची, शिवाय झाशीच्या राणीची भूमिका करायची. अशी माझी आई महिला सरदार होती तमाशातली. आणि या दोघांच्या पोटी माझा जन्म झाला. मग माझा जन्म 4/8/61 या दिवशी केम हॉस्पिटलला झाला, मुंबईला. त्यावेळेस आमचा फड मुंबईत तुकाराम खेडकर हा फड मुंबईच्या लालबाग थिएटर मध्ये होता. आणि मला 5व्या दिवशी म्हणजे हनुमान थिएटर 5व्याच दिवशी मला रंगमंचावर लहान बाळ म्हणून सादर करण्यात आलं. ती माझी पहिली एंट्री. अरे बापरे. अवघ्या 5व्या दिवशी मंचावरती तुम्ही गेलात? हो, 5व्या दिवशी. आई अगदी खुलून सांगते हा सगळं किस्सा. आणि तेव्हापासून मला लहानपणापासूनच मग कानात ते स्वर घुसले, ढोलकीचा नाद घुसला, हार्मोनियमचे स्वर घुसले आणि संपूर्ण रक्तात माझ्या तमाशा निर्माण झाला. आणि मी शाळेत जरी होतो तरी लोक मला म्हणजे शाळेतली माझी मास्तर मंडळी, माझ्या शिक्षिका मला शेवटचा जो अर्धा तास असतो त्यावेळेस मला गाणी म्हणायला लावायची. मग तुमच्या तमाशात कुठलं गाणं असतं, काय असतं ते जरा म्हणून दाखव. आणि ते मी म्हणून दाखवायचो. असं जवळजवळ पहिलीपासून ते 4थी इयत्तेत येईपर्यंत असं चालू होतं. त्यांचं मी करमणूकच झालो होतो. शेवटच्या 15-20 मिनिटात मला प्रत्येक वर्गात म्हणजे आज या वर्गात, पहिलीच्या वर्गात, उद्या दुसरीच्या वर्गात, परवा दिवशी तिसरीच्या वर्गात असे ते बोलून घ्यायचे. अरे वा. आणि माझ्याकडून सगळ्या मुलांची, पुन्हा आमच्या शिक्षक शिक्षिकांची ती करमणूक व्हायची. अशी माझी लहानपणाची सुरुवात झाली. आणि मग म्हणजे लहानपणी प्रेक्षकांच्या समोर जाण्याची संधी तुम्हाला या शाळेमधनं मिळाली. हक्काचे प्रेक्षक शाळेत मिळाले तुम्हाला. हो. आणि मी 5वी मध्ये गेलो आणि आईने तमाशा काढला. म्हणजे 64 साली वडील वारले. त्यानंतर आई तुकाराम खेडकर या तमाशातनं विभक्त झाली आणि तिने जळगावला आनंद संगीत तमाशा मंडळी म्हणून तमाशा आत्ता बी आहे, त्यांच्याकडं आई कामाला गेली. आणि तिथं व्यवस्थापक होते पांडुरंग तात्या कासार आडे.
कासार समाजाचे, त्यांच्याबरोबर आईने पुनर्विवाह केला आणि त्या दोघांनी तिथून निघून रघुवीर खेडकर स कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर यांचे चिरंजीव मास्टर रघुवीर खेडकर स कांताबाई सातारकर या तमाशाची स्थापना केली 1969 साली, म्हणजे 70चा दसरा. आणि त्या दिवशी माझी पहिली एंट्री स्टेजवर झाली कलाकार म्हणून. 10व्या वर्षी 9व्या वर्षीच. हो, त्याच्या अगोदर मी पांडुरंग मुळेंच्या तमाशात काम करायचो. मला राजाराम राजांचं काम असायचं रायगडच्या राणीमध्ये, हरिश्चंद्र तारामतीमध्ये मला बाळ रोहिदासाचं काम असायचं आणि रंगबाजीमध्ये मी बारीक सोंगाड्या बनून जायचो. म्हणजे तसा मी 5-5.5 वर्षाचा असतापासूनच रंगमंचावर काम करतोय. आपली जी तमाशाची परंपरा आहे ती किती जुनी आहे? आमच्या वडिलांपासून, वडिलांची पहिली ही झाली तुमच्या घराण्यामधली, पण एकंदरीतच महाराष्ट्राचा तमाशा जो आहे तो कधीपासून ही परंपरा सुरू आहे? आता ही परंपरा सगळ्यात जुनी काळूबाळूंची आहे. म्हणजे जवळजवळ त्यांची 7वी पिढी आता काम करते. तसेच विठाबाईची 5वी पिढी, आमची 3री पिढी, अशा पिढ्या जात आम्ही हे लोक काम करत आलेले आहेत. पण सर्वात जुना जर असेल तर काळूबाळू संच आहे सर्वात जुना. त्याच्यानंतर विठाबाई म्हणजे भाऊबापू नारायणगावकर यांची पिढी, विठाबाई पर्यंत ते मंगळा बनसोडे पर्यंत आणि आता नितीन बनसोडे पर्यंत. हो, आणि आता आमची पिढी म्हणजे तुकाराम खेडकरांपासून रघुवीर खेडकर आणि रघुवीर खेडकरांपासून आता अभिजित खेडकर, मोहित खेडकर, अमर खेडकर, पूजा खेडकर, ही परंपरा आता चालू झालेली आहे पुढं. तुमची पुढची पिढी देखील आज या तमाशा क्षेत्रातच आहे? हो, आहे. बरं, तुम्ही लहानपणी वडिलांच्याकडून किंवा आईकडून तमाशाविषयी जे काय ऐकलं असेल त्याच्यावरून तेव्हाच तमाशाचं स्वरूप काय होतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मी अनुभवलेला पहिला तमाशा 1970 साली, त्यावेळेस मला समजायला लागलं. मी 10 वर्षाचा झालो होतो आणि मला समजू लागलं होतं. त्यावेळेस रंगमंच आला, लाकडी रंगमंच, जनरेटर आले लाईट्सचे, साऊंड सिस्टीम आली. म्हणजे त्यावेळेस स्पीकर वगैरे भोंगे असायचे, स्पीकर नसायचे, भोंगे असायचे. आणि त्याच्यावर पहिला कार्यक्रम आम्ही 69 सालच्या दसऱ्याला संगमनेरला केला उद्घाटनाचा. आता जे आपले खासदार साहेब आहेत श्रीनिवास पाटील, हे त्यावेळेस संगमनेरला प्रांताधिकारी होते आणि त्यांच्या हातून आईने उद्घाटन ठेवलं. कारण आईचं गाव सातारा आणि पाटलांचं गाव सातारा, म्हणून त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. आणि त्या दिवशी मी पाहिलं की रंगमंचावर लाईट. नाही, आपण त्यांचा उल्लेख केला श्रीनिवास पाटील, ते नंतर सिक्कीमचे राज्यपालही होते. राज्यपालही होते. हो, खूप रसिक माणूस, म्हणजे लोककलेचे अगदी रसिक, ही त्यांची ओळख आहे. आईला बहीण मानतात आणि मला भाचा मानतात. ते इतकं आमचं आपुलकीचं नातं आहे. आणि त्या दिवशी म्हणजे 1970 सालच्या दसऱ्यात ज्यावेळेस संध्याकाळी मशीन चालू झालं ते जनरेटर, त्यावेळेस मी घाबरलो. कशाचा आवाज झाला रावटीच्या मागे, जाऊन बघितलं तर ते मशीन चालू झालं. त्याचा लख उजेड पडला, बळ लागले. मग मी म्हणायचो आमच्या घरात बळ आहे ती इथं कशी काय लागली. म्हणजे त्यावेळेस थोडस अजब होतं हे सगळं. नंतर स्पीकर मधून आवाज यायला लागले, नंतर हॅलो 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 केलं की बाहेर ऐकू जायला लागलं. हे सगळं माझ्यासाठी नवं होतं, कारण मी याच्यापूर्वी जे केलं त्यावेळेस गॅस बत्त्या, म्हणजे पहिली माझी एंट्री झाली स्टेजवर तेव्हा गॅस बत्त्या, मातीचा ढिगारा, त्याचं स्टेज, अशी एंट्री झाली होती. आणि अचानक हे सगळं पाहिल्यानंतर मी पहिल्या कार्यक्रमाला अगदी भांबावून गेलो होतो 1970 सालच्या त्या पहिल्या कार्यक्रमाला. तिथून माझी सुरुवात झाली 70 सालापासून. त्या आतापर्यंत मी रंगमंचावर सोंगाड्या, नर्तक, गायक, व्हिलन, हिरो, साईड काम, ही सगळी कामं बजावली. ते फार बिगाऱ्यापर्यंत, बिगारी म्हणजे काम बांबू रावणारा, इथपर्यंत मी काम केलेलं आहे. म्हणजे कुठली तमाशासाठी जे काही करायला लागेल ते करायची तयारी घेऊनच तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात आणि सर्वस्व ओतून तुम्ही या तमाशा कलेमध्ये काम केलं. शाहिरी तुम्ही करता, त्या अर्थी तुम्ही सरदार आहात. तमाशाची जी शाहिरी परंपरा आहे त्याविषयी काय सांगाल?
शाहिरी परंपरा अशी आहे, आमचे सर्वांचे गुरु पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड हे दोन गुरु. पठ्ठे बापूराव हे कलगीवाले आणि भाऊ फक्कड हे तुऱ्यावाले. तुकाराम खेडकरांचा जो तमाशा आहे तो भाऊ फक्कडचा आहे. काळूबाळूचा जो तमाशा आहे तो भाऊ फक्कडचा आहे. जगताप पाटील पिंपळेकर तमाशा आहे तो भाऊ फक्कडचा आहे. आणि बाकीचे जेवढे तमाशे आहेत तेवढे पठ्ठे बापूरावांचे आहेत. परंतु नंतर काय सगळे शिवाला मानणारे, पठ्ठे बापूरावांची परंपरा म्हणजे शिवाचं मानणारे आणि दुसरी प्रकृती किंवा पार्वती मातेचे. हा, शिवशक्ती असं होतं. पण मग या दोन्ही परंपरा, शिव परंपरा आणि शक्ती परंपरा, या दोन्ही परंपरेच्या तमाशामध्ये काही सादरीकरणाच्या दृष्टीने फरक आहे का? हो, खूप मोठा फरक आहे. भाऊ फक्कडांचं कवित्व जे असायचं, भाऊ फक्कडांचं कवित्व म्हणजे आतमध्ये डीप गेलेलं, एकदम रसातळाला जाऊन त्यांनी माहिती काढलेली त्याच्यावर कवित्व केलेलं. आणि पठ्ठे बापूरावांचं कवित्व असं होतं की सर्वसामान्य माणसाला ते कळावं, अगदी सोप्या भाषेत केलं होतं. एखादं उदाहरण दोघांच्या आता गण, पठ्ठे बापूरावांचा गण आहे लवकर यावे सिद्ध गणेश आतमध्ये कीर्तन वरून तमाशा. लवकर यावे सिद्ध गणेशा आतमध्ये कीर्तन वरून तमाशा, हा पठ्ठे बापूरावांचा गण. आणि भाऊ फक्कडांचा गण आगळ बम 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 बंबोला ब्रह्म सनातन स्वयंभू नमला, हा भाऊ फक्कडांचा गण. म्हणजे त्यांचे गण असे असायचे की ते शास्त्रातून असायचे. गण म्हणजे गणपतीचं स्तवन. असे पठ्ठे बापूरावांचे भरपूर. आणि माझा उदय ज्या वेळेस झाला ना त्यावेळेस म्हणजे 10 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत मी लहान मुलांच्या भूमिका करत गेलो. आणि 20 वर्षाचा मी झालो 80 साली माझा उदय स्टेजवर म्हणजे प्रमुख भूमिका म्हणून झाला. आणि तोपर्यंत तमाशाच्या गाण्यांनी रंगमंचावर धिंगाणा घालायला सुरुवात केली होती. त्यामुळं मला पठ्ठे बापूरावांचं आणि भाऊ फक्कडांचं पाहिजे तेवढं साहित्य आत्मसात करता आलं नाही. कारण तमाशाने कलाटणी घेतली होती. तमाशा आधुनिकरणाकडे शिरला होता. आणि त्याच्यामुळे सगळं आधुनिकरण झाल्यामुळे मोजकेच गण, मोजक्याच गवळणी एवढंच फक्त लोकांच्या आत्मसात राहिलं. आणि त्यांचे जे डीप काव्य होते, डीप त्यांचं हे होतं साहित्य, ते मात्र तसंच दाबून राहिलं आणि माग पडत गेलं. तमाशामध्ये शाहिरी परंपरा हळूहळू लोप पावत गेली आपण सांगितलं. पण तमाशामधला विनोद मात्र वेगवेगळं रूप धारण करून आजही तमाशामध्ये रंजनाचं प्रमुख काम जे आहे ते विनोदी पात्र करतं. मग कधी तो सोंगाड्या असेल, कधी तो एक असायचा सोंगाड्या. आता नंतर तर विनोदाची जोडगोळी हा प्रकार तमाशात सुरू झाला. या दोन विषयी काय सांगाल? मूळ सोंगाड्या आणि नंतर विनोदाची दुक्कल. तमाशात एकच सोंगाड्या असतो. आता ही सोंगाड्याची परंपरा फार जुनी आहे. दत्तोबा तांबे यांचे वडील दगडूबाबा हे सुद्धा सोंगाडपण करायचे. त्याच्यानंतर दत्तोबा तांबेही सोंगाडपण करायचे. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आता जे हरिभक्त पारायण कीर्तनकार आहेत नंदकुमार तांबे महाराज, हे सुद्धा सोंगाडपण करायचे. तसंच म्हणजे एक सोंगाड्याची परंपरा होती. आणि त्यानंतर काळूबाळूचा उगम झाला. काळूबाळूचा उगम झाल्यानंतर त्या दोघांनी सोंगाडपण स्वीकारलं. त्यांचे बाकीचे भाऊ होते, कुणी विलन झालं, कुणी सरदार झालं, कुणी हिरो झालं. आणि मग काळूबाळूनी दोघांनी कॉमेडीचे रोल करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून म्हणजे काळूबाळूच्या जोडीपासून सोंगाड्याची जोडगोळी ही प्रथा सुरू झाली. त्याच्यानंतर मग दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाब बोरगावकर ही जोडी खूप गाजली. जशी काळूबाळूची जोडी गाजली तशी गुलाब बोरगावकर आणि दत्ता महाडिक पुणेकर ही जोडी गाजली. त्यांच्यानंतरचा काळ जगन शिंगवेकर आणि वसंत वासुंबेकर ही जोडी गाजली. त्यांचाही काळ खूप मोठा आला. आणि त्याच्यानंतरचा काळ रघुवीर केरकर आणि हिरामण बडे नगरकर ही जोडी गाजली. आता मंगला बनसोडेंचा मुलगा नितीन बनसोडे हाही
कॉमेडी करतो. त्यानंतर दत्ता महाडिक यांचे 2 चिरंजीव आहेत, गणेश आणि विनायक, हेही दोघं कॉमेडी करतात. त्याचप्रमाणे भिका भीमांचे 2 मुलं आहेत, राजेश गणेश सांगवीकर, हेही कॉमेडी करतात. त्याचप्रमाणे आता नवीन युगातले सोंगाडे आहेत, आता नवीन मुलं, हिरामण बडेंचा मुलगा रवी बडे आणि एक गणेश बीडकर नावाचा, ही मुलं आता खूप गाजलेली आहेत. त्याचप्रमाणे ईश्वर पिंपरीकरांचे महेश आणि गणेश, ती मुलं गाजलेली आहेत. म्हणजे आता बरेच जे तमाशे आहेत त्यांची मुलं जोडगोळीने कार्यक्रम करतायत, तमाशे गाजवत आहेत. म्हणजे तमाशाची सोंगाडीची परंपरा मात्र जशीच्या तशी अजून टिकून आहे. शाहिरी परंपरा थोडी मोडवली, परंतु सोंगाड्यांची परंपरा मात्र जशीच्या तशी आतापर्यंत टिकून आहे. आता जाऊन त्या बाईला विचार, मला बोलावं लागला सारे वजनदार बाई आल्यावर माझं पळायचं. मंदाबाई आहे मंदाबाई, मी बोलतो. नमस्कार. हलवायचं बंद करून टाक, वयाच्या मानाने होत नाही. बरोबर आहे का? You are very handsome. इथं असं इथं What are you doing? डुईंग आम्ही रोडच्या पलीकडे जाईल, पाणी नसून मग दगडाने पुसीन. Look here, listen to me. लोकांकडनं लसूण घेऊन ये म्हणते. Hey, you don't understand my language. ही काय 100 रुपये? Oh no. 100 रुपये घालू नका म्हणते. मैंने वैसा नहीं कहा. आम्ही उसात गेलोच नाही. ए बेटा, हो, तू पागल आहे? हा बरोबर आहे. ओळखलं तिने, पाजला होता का म्हणजे. ते सकाळी कारण होते ना तिकडे जेवायला गेलो ना, त्याच्यामुळे टुंग 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 झाले. Excuse me, ये क्या होता है? पाजला जी? केव्हा का वारा ओह, ईश्वरी हवा अच्छा ना, बहुत अच्छा है. बहुत अच्छा है. बहुत अच्छा है. वासी येगा पण करेन का? ये लोग क्यों हंसते यार? तो देवाचा पावा वाचतो कवा कवा. तमाशातल्या लावणी परंपरेविषयी काय सांगता येईल? कारण नृत्य हा तर एक तमाशाचा सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय आणि नृत्यांगनाची देखील एक फार मोठी परंपरा या तमाशाने निर्माण केली. त्या परंपरेविषयी काय सांगता येईल? नृत्यांगनांची परंपरा निर्माण झाली पठ्ठेबापूरावांच्या काळात. नामचंद पवळाबाई म्हणजे पठ्ठेबापूरावांच्या अर्धांगिनी, हो, त्या प्रथम त्यांचं मूळ नाव हिवरगावकर. हो, पवळा भालेराव हिवरगावकर हे त्यांचं मूळ नाव. आता इथं मी जिथं संगमनेरला राहतो आणि माझ्यापासून अवघ्या 6 किलोमीटरवर पवळाबाईंचं गाव आहे. त्या पवळाबाईंनी पहिला तमाशात प्रवेश केला. तोपर्यंत तमाशामध्ये पुरुषच लावणी करायचे किंवा पुरुषच नृत्य करायचे. हो, माझे वडील नाचले, तुकाराम खेडकर नाचले, तमाशाच्या मंचावर यायला सुरुवात झाली. हो, त्यांच्यापासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर बऱ्याच बाया म्हणजे किसाबाई खडकेकर झाली, त्याचप्रमाणे कौसरबाई कोपरगावकर झाल्या, यमुनाबाई वाईकर झाल्या, रोशनबाई सातारकर झाल्या, खूप गायिका झाल्या, लावणी गायिका सादरीकरण करणारे. माझी आई कांताबाई सातारकर, त्याचप्रमाणे विठाबाई नारायणगावकर. अत्यंत म्हणजे विठाबाईंचा कांताबाईंचा काळ हा अत्यंत नावाजलेला काळ आला. रोशन सातारकर, विठाबाई नारायणगावकर, म्हणजे कांताबाई सातारकर, तमाशाचा सुवर्ण उदयाचा काळ आला. तमाशाचा सुवर्ण काळ असतो. हो हो, 60 सालापासून ते 80 सालापर्यंत तमाशाचा पूर्ण सुवर्ण काळ होता. आम्हाला त्यावेळेस जाणीव झाली नाही की आम्ही त्या सुवर्ण काळात उदयाला आलो, पण आज जाणीव होती की तोच काळ सुवर्ण काळ होता तमाशाचा. 80 सालापर्यंत म्हणजे जोपर्यंत डिस्को नव्हता तोपर्यंत तमाशाला खूप चांगलं म्हणजे पब्लिकची खूपच मान्यता होती. आणि त्यातून नंतर थोडासा परिणाम झाला तमाशावर. टीव्ही आला. टीव्ही जोपर्यंत रात्री 11 पर्यंत होता तोपर्यंत तमाशावर परिणाम नव्हता, पण टीव्ही नंतर 11च्या नंतर रात्रभर चालू लागला आणि मग मात्र तमाशावर त्याचा परिणाम हळूहळू हळूहळू व्हायला लागला. आणि आता जास्त परिणाम झालाय तो मोबाईलमुळे. कारण तरुण पिढी सगळी मोबाईलकडे खेचली गेली. तरुण पिढी थिएटरला जात नाही म्हणून सिनेमाचे थिएटर ओस पडले. तरुण पिढी नाटकाला जात नाही म्हणून नाटकाचे थिएटर ओस पडले. त्याच पद्धतीने आज आम्ही
या मोबाईल मध्ये बघतो आणि त्या पद्धतीने कार्यक्रम बसवतो, म्हणून आम्ही कसं तरी दग धरून आहोत तमाशा सृष्टी. या आत्ताच्या एवढ्या आधुनिक धगधगत्या युगात आणि मोबाईल सारख्या माध्यमासमोर तमाशा टिकवणं तोंडाची गोष्ट नाही. अत्यंत म्हणजे अत्यंत कठीण गोष्ट आहे, अत्यंत कठीण. नाही, तमाशाच्या आम्ही आता टिकून धरलेली आहे, या मोबाईलशी सामना करतो. हो, तमाशाच्या या आजच्या परिस्थितीविषयी तुमच्याशी बोलणार आहेच, कारण तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि पोटतिडकीनं तो विषय मांडता. तुम्ही तमाशा मालक महासंघाचे देखील काम करता आणि त्या माध्यमातून एक संघटनात्मक देखील काम तुम्ही तमाशा क्षेत्रामध्ये करताय. पण त्याच्या आधी आपण तमाशातल्या वगा विषयी तुमच्याकडनं माहिती घेऊया. वग नाट्य हा तमाशाचा मुख्य भाग, म्हणजे जे काय असेल ते त्या वगाला धरून असतो. तर वगनाट्याची कथानक तुमच्या आईच्या काळात किंवा त्याच्या आधीच्या काळातली साधारणतः कशी असायची? वगनाट्याची पूर्वीची जी कथा असायची, पूर्वी म्हणजे वगनाट्य चालू झालं थोडक्यात शाहू महाराजांच्या काळात, म्हणजे तो काळ कोल्हापूरचे राजे होते ना शाहू महाराज, त्यांचा काळ, त्या काळापासून वगनाट्य चालू झालं. मग वगनाट्याला ड्रेसिंग शाहू महाराजांनी त्यांचा स्वतःचा ड्रेस काळूबाळूच्या संचाला दिला आणि तिथून पुढे वगनाट्य ड्रेसिंग आलं. मग मुंबईला जाऊन भुलेश्वरला जाऊन ते मगनलाल ड्रेसवाल्यांचे जे वडील होते आणि ते दुसरे एक होते ओजी मुलजी ड्रेसवाला, त्यांच्याकडनं हे तमासगीर ड्रेस आणू लागले आणि त्याच्यानंतर रजवाडी वगनाट्याची सुरुवात झाली. राजे रजवाडी जे राजस्थानी कथा त्या मराठी होऊन इकडं सादरीकरण होऊ लागलं. काही कथा आपल्यातल्या असायच्या, आपल्या इकडच्या राजांच्या, त्याचं सादरीकरण होऊ लागलं. त्यानंतर धार्मिक वगनाट्याची एक प्रथा आली. धार्मिक वगनाट्य मग ज्ञानेश्वर माझी माऊली, तुकोबा, संत चोखा करीतो दोहार, रंगला हरी रोहिदासा घरी, सापडला हरी नायकिनीच्या घरी, त्याचप्रमाणे झाला महार पंढरीनाथ, भक्त पुंडली, भक्त दामाजी आणि हाडे बोलती हाडे गीती विठ्ठल नाम, असे खूप मोठे मोठे वगनाट्य, संत सकू, संत शाही बाबा, संत गजानन बाबा, अशी खूप मोठी धार्मिक परंपरा तमाशात आली आणि त्यातून तमाशा खूप नावाजला. त्याच्यानंतर तमाशा शिरला ऐतिहासिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि तोही काळ तमासगिरांनी गाजवला. लढाया केल्या स्टेजवर, अगदी पडद्यांची रेलचेल असायची, नेपथ्याची रेलचेल असायची, कपड्यांची रेलचेल असायची, मेकअपची आताशबाजी असायची, लढाईची आताशबाजी असायची आणि त्यातून म्हणजे समाज तमाशाला अत्यंत गर्दी करू लागला. त्याच्यानंतर तमाशा वळला ग्रामीण लोकांकडे, म्हणजे ग्रामपंचायतीकडे. पाटील, सरपंच, गावचा मोठा इनामदार, गावचा मोठा देशमुख, गावचा मोठा देशपांडे यांच्याकडे समाज आणि परत समाजाला खूप आनंद वाटायला लागला की त्यांच्यात जे घडतंय ते रंगमंचावर तमासगीर दाखवू लागले. त्यांना आनंद वाटायला लागला. त्यानंतरचा पुन्हा काळ आला ट्रिक्सिनचा. ट्रिक्सिन करायचे. मग मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक पुणेकर ही तमाशा मंडळी ट्रिक्सिन करायला लागली. काळू बाळू ट्रिक्सिनचे वगनाट्य करायला लागली. भाऊ, ट्रिक्सिनची वगनाट्य काही उदाहरणं सांगा. कशा प्रकारचे ट्रिक्सिन व्हायचे आणि कसे करायचा तुम्ही? वगनाट्यात असा ट्रिक्सिन असायचा की आमच्याच वगनाट्यातलं सांगतो की संत रोहिदास चांभार, संत रोहिदास महाराज ज्यावेळेस शिरपूरवाडीला होते त्यावेळेस भक्त पुंडलिक बायको खांद्यावर घेऊन आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधून त्यांच्या चप्पलीचा पन्ना तुटल्यामुळे ती रोहिदास महाराजांकडे आली. तर त्यांनी पाहिलं रोहिदास महाराजांनी शेंडीला दोरी बांधलेली, झाडाला झोपाळा टांगलेला, त्याच्यावर आईबाप बसलेले आणि रोहिदास महाराज असे काम करताना झुलायचे आणि त्या डोक्यानी आईबापाच्या त्या झोक्याला झोका बसायचा आणि ते त्यांनी पाहिलं. त्याने फारच आई वडिलांचे भक्त दिसतात. मग ते म्हणजे तुम्ही कुठं चाललात, तुमच्या खांद्यावर कोण आहे? खांद्यावर माझी बायको आहे.
आणि दोरीने नरड्याला बांधले, हे कोण आहे? हे माझे आई वडील आहेत. कुठं चाललात? म्हणे मी तीर्थयात्रेला चाललोय, मी आता काशीला गंगेच्या स्नानाला चाललोय. मग त्यांना खूप आनंद वाटला. मग त्यांनी काय केलं, एक मुद्रा घेतली आणि ते भक्त पुंडलिकाला दिली. ही घ्या एक शिवराई, आणि ही शिवराई गंगा मातेला अर्पण करा ना. गंगा मातेला म्हणाव, माते तुझ्या दर्शनाला मला येता येत नाही, पण माझ्या या शिवराईचा स्वीकार कर आणि तुला माझे कोटी कोटी प्रणाम. आता तो ट्रिक्सी. मग ते जातात गंगेपशी. मग त्यांना आठवतं की शिरपूरवाडीच्या त्या रोहिदास चांभाराने आपल्याला शिवराई दिली. मग ती शिवराई काढतात तर म्हणतात, गंगा माते, शिरपूरवाडीच्या रोहिदास चांभाराने तुला ही शिवराई दिलेली आहे. पाणी वाहत असतं नदीचं, म्हणजे ते टेजवर नदीचं पाणी व्हायचा ट्रिक्सीन पडद्यावर केलेला असतो. आणि ती म्हणे ही शिवराई तुला अर्पण करायला लावली, घे माते ही शिवराई. म्हणून तो असा हात करतो तर त्या पाण्यातनं हात वर येतो, पाण्यातनं हात वर येतो, ती शिवराई घेतो. पुन्हा तो हात आतमध्ये जातो आणि पुन्हा तो हात वर येतो. 2 कंकण, सोन्याची कंकण, ही त्याला एक कंकण सोन्याचं त्याला दे. आणि आकाशवाणी होते की हे कंकण घेऊन जा आणि शिरपूरवाडीच्या रोहिदास चांभाराला दे, आणि गंगा मातेने हा प्रसाद दिला एवढं सांग. असा हा ट्रिक्सीन होता आणि तो इतका भारी बसवलेला होता. पुन्हा भक्त पुंडलिक वगनाट्यात पुंडलिकाच्या आई वडिलांना ताण लागते. एक शिवालय असतं, दत्ता माडिक पुणेकरांचं वगनाट्य बरं का, चंद्रकांत ढवळपुरीकरचं दत्ता माडिक पुणेकर मी पाहिलेलं. मग तो त्या शिवालयात जातो पुंडलिक, आणि त्याला म्हणजे महादेवाच्या पिंडीवर अभिषेकासाठी बांधलेली घागर दिसते. मग त्याच्यातनं पाणी टिपकत असतं. तो म्हणतो याच्यात पाणी आहे, हेच पाणी माझ्या आई वडिलांना घेऊन जातो. म्हणून त्या घागरेला हात लावतो आणि त्याच्यात बसलेला नाग उठतो, त्याला डौच करतो. तो ट्रिक्सीन इतका भारी होता, त्याने त्या याला हात लावल्याबरोबर तो आतमध्ये बनवलेला नाग वर येतो आणि तो हाताला डौच करतो. असा ट्रिक्सीन दत्ता माडिकने केला होता. इतकं सुंदर दत्ता माडिकने केलेला तो ट्रिक्सीन सुंदर. पुन्हा दत्तोबा तांबे तमाशा मंडळात हाडे घेती विठ्ठल नाम, तोखामेळाच्या अंगावर भिंत पडती आणि तोखामेळा त्या भिंतीत गाडले जातात. भिंत मोठी असल्यामुळे त्यांना काढता येत नाही, आणि काही वर्षानंतर भक्त दामाजी तिथून जात असतात त्या भिंतीपासून, तर त्यांना विठ्ठल 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 असं ऐकू येतं. आवाज येतो. या मातीतून आवाज कशाचा येतोय विठ्ठल विठ्ठल. ते माणसं बोलवतात, ती माती काढायला लावतात, आणि मग त्यांना कळतं की पूर्वी कधी काळी तिथं एक भक्त चोखामेळा हा गाडला गेलेला आहे. मग इतर हाडही गावतात, कारण त्यांच्या संग बाकीचे लोक काम करता करता गाडलेली. मग ते हाड घ्यायची, कानाला लावायची, हाड घ्यायचं कानाला लावायचं. मग तमाशात आता त्या हाड कानाला लावल्यावर आवाज येतो का नाही पब्लिकला कसं कळायचं, म्हणून ते हाड घ्यायचं आणि माईकला लावायचं. माईकला लावलं त्या हाडात आवाज यायचं, विठ्ठल 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 विठ्ठल. असे ट्रिक्सीन तमाशात होऊ लागले आणि मग तमाशा आणखी नावाजला, खूप नावाजला तमाशा. त्यातून मग तमाशा शिरला सत्य घटनेत. आमच्याकडं सातारा जिल्ह्यात नागेवाडी म्हणून गाव आहे, तिथली एक घटना आली. तिकडचे लेखक होते भांडे सरकार बोरकळकर, साताऱ्याजवळ बोरकळ. त्यांनी एक कथा लिहून आणली, कोर्टादारी फुटला चुडा. सुंदर कथा होती. आणि त्या वगनाट्याने असा धुमाकूळ घातला सातारा जिल्ह्यात 1973ला. खूप धुमाकूळ घातला. जिकडं जाईल तिकडं कोर्टादारी फुटला चुडा, जिकडं जाईल तिकडं कोर्टादारी फुटला चुडा. आणि त्या वगनाट्यापासून सत्य घटनेचं सुरुवात झाली. मग मंगला बनसोडे यांनी बसवला विष्णू बाळा पाटील, अत्यंत. आम्ही बसवला क्रांतिसिंह नाना पाटील, अत्यंत गाजलं वगनाट्य. हे चांगलं झालं नाही. अमृतराव सरपंचचा खून तुझ्या हातनं माझ्या मळ्यात झालाय, परंतु बऱ्या उद्या पोलीस येतील, तुला पकडतील आणि तुझ्या बरोबर मलाही फासाच्या तख्तावर लटकावं लागेल. तुम्ही बोलताय? मीच बोलतोय. तुमच्या सांगण्यावरून तुमच्याच मळ्यात गावचा सरपंच अमृतराव याचा खून मी केला. काय करायचं हे तुम्ही समजावून सांगा की. काळजी करू नकोस, मी
योग्य तो सल्ला देतो. तू फक्त एक काम करायचं, हा खून पचवण्यासाठी याच नागेवाडीतून फक्त 6 महिने फरार व्हायचे. तुम्ही बोलता हे पाटील? होय. मी 6 महिने फरार व्हायचं? अहो, मी जर 6 महिने फरार झालो तर माझी बायका पोरांना पाडवत रुपाची मर्यासाठी. घाबरू नकोस बड्या. अरे जीवाचा मैत्र आहेस तू माझ्या, काळजी करू नकोस. तुझ्या बायका पोरांची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर राहील, याबद्दल तू बिलकुल काळजी करायची नाहीस. ठीक आहे पाटील, तुमच्या म्हणण्याप्रमाणे 6 महिने फरार होतो. माझ्यावर निघणारं वॉरंट हे लवकर काढून घ्या, नाहीतर घाच्या रामुशाची हार. काळजी करू नकोस. अरे मी गावचा पोलीस पाटील आहे आणि पोलीस खातं हे नेहमी माझ्या हातात आहे, याबद्दल तू बिनधास्त राहा. ठीक आहे पाटील, चलतो मी. जय एकडे मल्हार. जय कोट मल्हार. अमृतराव सरपंचचा खरा खुनी भल्या बेरड याला तर मी फरार केलाय, परंतु एकाच दगडात 2 पक्ष. रामूसवाड्यात याचीच बायको देखणी आहे. खरा टाकून पाहतो, मार उडाला तर उडाला. आणि त्या पिरियड नंतर अचानक हे रिमिक्सचा जमाना चालू झाला आणि तरुण मुलांचं लक्ष सगळं रिमिक्स गाण्यांकडे गेलं. लोक गाणे जास्त मागू लागले आणि वगनाट्याला कुणी थांबेना. मग वगनाट्याची थोडीशी पडकी बाजू आली. मग वगनाट्याला माणसं थांबावीत म्हणून आम्ही आणखी ट्रिक्सिंगची सुरुवात केली सगळ्यांनीच. मग हुंडाबळीवर वगनाट्य आली. मग हुंडाबळीचे वगनाट्य चांगल्यापैकी चालले. सुनेचा छळ, सासूकडनं त्रास, नवऱ्याकडनं त्रास, नंदेकडनं त्रास, सासऱ्याकडनं त्रास, असं वगनाट्य आम्ही सादर करायला सुरुवात केली. तर आम्ही सांगली जिल्ह्यातलं एक वगनाट्य माणसामधला सैतान हे वगनाट्य काढलं आणि ते आतंबर शिरोडोणकर म्हणून आहेत सांगली जिल्ह्यात, त्यांनी ते लिहिलं होतं. आणि त्या वगनाट्याने सांगली जिल्ह्यात अत्यंत धुमाकूळ घातला, कारण सांगली जिल्ह्यातली ती कथा होती आणि खूप चाललं ते वगनाट्य. त्याच्यानंतर परत तमाशाला वगनाट्याची तुटवडा आला, लेखक कमी पडले, लोकांना कथा त्याच वाटू लागल्या. मग लोक काय करायचे, सिनेमाची गाणी, सिनेमा संगीत, रंगबाजी पाहिली का लोक उठून जायची. आताचा पिरियड तसा आहे, गणगवळण रंगबाजी बघतात आणि उठून जातात. वगनाट्याला उगाच 100, 200, 250 माणसं थांबतात. पण आम्ही लोक आजही वगनाट्य करतो आहोत. भाऊ मी काय म्हणतो, वगनाट्याची परंपरा अजूनही चालू आहे. काही चांगले लेखक वगनाट्य लिहायचे, तर ही चांगली लेखक मंडळी वगनाट्याकडे आता लिखाण म्हणून वळत नाहीत, हेही त्याचं कारण असावं. हो आहे ना. आता वगनाट्य लिहिणार कोण नाही. पूर्वी हरिभाऊ वडगावकर होते, बाबुराव पुणेकर होते, भाऊ फक्कड होते, पट्टे बापूराव होते. यांनी वगनाट्य लिहिली मोठी मोठी. आणि बाबुराव पुणेकरांनी 365 वगनाट्य लिहिली. 365. आजही तमाशा सृष्टीत रजवाडी वगनाट्य जे होतं ते बाबुराव पुणेकरांचंच होतं. आमच्याकडे आता एक वगनाट्य होते बाबुराव पुणेकरांचं, गवळ्याची रंभा, नायकिनीचा रंगमहाल, हे 2 वगनाट्य आम्ही आताही करत आहोत. लड्डू सिंग, आकाशाचं पाणी, अशी सुंदर सुंदर वगनाट्य, उजनीची दहीवाली, 2 मुलांचा खून, असे जे वगनाट्य आहेत हे वगनाट्य आजही आम्ही करत आहोत. आणि वगनाट्याची प्रथा चालू आहे, परंतु त्याला प्रतिसाद मात्र अजिबात राहिलेला नाही. भाऊ, आपण तमाशाच्या वगनाट्याची कथानक कशी बदलत गेली ते पाहिलं, तर तमाशाचं स्वरूप कसं बदलत गेलं ते पाहिलं. पण याला कोण जबाबदार आहे? म्हणजे कलाकार जबाबदार आहेत की समाज जबाबदार आहे? नाही, याला दोन्ही गोष्टी जबाबदार आहेत. एक तर प्रेक्षकांच्या अभिरुची बदलली, बरोबर, याच्यात प्रेक्षक जबाबदार आहेत. आणि कलावंतांनी गाण्यावर भर जास्त दिला आणि वगनाट्याचं संगीत, वगनाट्याचं ड्रेसिंग, वगनाट्याचं नेपथ्य, वगनाट्याचे लाईट इफेक्ट याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष केलं. त्यामुळे लोकांना वगनाट्य पाहण्याची म्हणजे जी सवय होती
जी आवड होती ती झपाट्याने कमी झाली आणि त्यांनी वगनाट्य थोडेसे थांबले. मग आता जुनेच वगनाट्य चालू आहेत, कारण आता लेखकही राहिले नाही. पहिले लेखक होते भांडे सरकार, यम दस्तगीर, सुभाष माने, सुरेश काळे, सुधाकर पोटे, आतांबर शिरडोणकर, बाबुराव बोरगावकर, गणपत व्ही माने चिंचणीकर ही होते. आता ही मंडळी थोडीशी आता 2-3 जण आहेत आणि बाकीची मंडळी सगळी देवाघरी गेलेली आहेत. 2-3 जण जिवंत आहेत, परंतु ते आता वगनाट्याकडे म्हणजे फारसं त्यांचंही लक्ष नाही. म्हणजे एकंदरीत जे बदल आज तमाशा क्षेत्रात होत आहेत त्यामुळे तमाशाची जी जवळीक नाटकाची होती ती कमी होऊन आता ती अधिक वाद्यवृंदाच्या दिशेने व्हायला लागले. हो हो, खरं आहे. कारण हल्लीच्या मुलांना म्हणजे आताच जे आमचं तमाशाचं प्रेक्षक आहे, या प्रेक्षकांना वगनाट्यापेक्षा नाटकापेक्षा ती गाणी जास्त आवडायला लागलेली आहे. आणि ती गाणी कोणती, जी म्हणजे 2000च्या मागची गाणी पुन्हा रिपीट स्टेजवर यायला लागली, ती गाणी त्यांना आवडू लागलेली आहेत. आणि तीच गाणी आम्हाला सादरीकरण करावं लागते, कारण नवीन जे गाणे आलेले आहेत त्यांना आहे असं रुची नाही असंही नाही. जर रुची नसती तर गाणी निघाली नसते आणि रुची असती तर गाणी रिपीट झाली असती, पण हे दोन्ही आम्हाला पाहायला मिळत नाही. त्यामुळे आमच्याही मनात थोड्याशा शंका असतात की आपण नेमकं काय सादरीकरण करावं. हे गाणे आम्ही स्टेजवर सादर करतो आहोत आता आणि ते त्यांना आवडत आहेत आणि त्याच्याकडे त्यांचा कल जास्त झालेला आहे.
थोडक्यात लोकांच्या आवडीनिवडीशी जुळवून घेत आता तमाशा फडांची वाटचाल चालू आहे. कारण तुमचं एक मोठं कुटुंबच असतं ना. किती तुमचं वर्षाला कार्यक्रम होतात, किती संच आहे? परमेश्वराचा आशीर्वाद चांगला जर असेल तर कार्यक्रम 240 होतात आणि कधी कधी वातावरण जर व्यवस्थित नसलं तर 210 होतात. पण कमीत कमी 210 होतात आणि जास्तीत जास्त 240 होतात. आणि माझ्या संचात एकूण 130 माणसं आहेत. हो बापरे, 130 माणसं आहेत. 8 गाड्या आहेत, मोठ्या 6 गाड्या आहेत, बारक्या 2 गाड्या आहेत, असा 8 गाड्यांचा ताफा आहे. मोठा एक उद्योग असल्यासारखंच आहे. एवढ्या सगळ्या जणांना सांभाळत गावोगावी जाणं वाहन आणि तिथे टाकणं, तिथे तात्पुरती निवासाची व्यवस्था करून आपले प्रयोग करणं. तुमच्या तमाशाचा दरवर्षीचा हंगाम कधी सुरू होतो? दसऱ्यापासून चालू होतो तो होळी पौर्णिमेपर्यंत. होळी पौर्णिमेला आमचे कणातीवरचे जे कार्यक्रम असतात ते बंद होतात आणि होळी पौर्णिमेपासून पुढं आमची महत्वाचा जो सीझन आहे चैत्र महिना, चैत्र आणि वैशाख, तो सीझन चालू होतो. मग तो सीझन असा असतो, गाव जत्रा भरतात ग्रामीण भागात आणि मग ते गावचे लोक गाव जत्रा भरून वर्गणी गोळा करतात आणि तमाशाचं आयोजन करतात, आम्हाला बिदागी देतात. मग आम्ही गावात जाऊन कार्यक्रम करतो. असे जे कार्यक्रम आहेत ते आमचा तो सीझन गुढीपाडवा ते बौद्ध पौर्णिमेपर्यंत असतो. जवळजवळ 2 महिन्याचा आमचा तो पिरियड असतो आणि तो खूप मोठा पिरियड, खूप चांगला. आणि त्याच्यावर तमाशाचं अर्थकारण फिरतं संपूर्ण 7 महिन्याचं त्या सीझनवर. असं तमाशाचं असतं आणि जवळजवळ 3.5 कोटी रुपयापर्यंत आपली उलाढाल होती. बरोबर. पण म्हणजे थोडक्यात 12 महिन्याचं जे काही उत्पन्न लागतं ते आपल्याला केवळ 5-1 महिन्यामध्येच ते उत्पन्न मिळण्याची शक्यता असते, बरोबर? हो भाऊ, तमाशाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन काय आहे असं आपल्याला वाटतं? पूर्वीचा दृष्टिकोन थोडा खूपच वाईट होता, पण आता या मीडियाने, त्याचप्रमाणे मोबाईलने, मीडियाने, टीव्हीने तो बऱ्याच अंशी सुधारलेला आहे. लोक आता थोडं चांगल्या नजरेनं तमाशा पाहू लागलेले आहेत. आता काही काही गावात होतो त्रास, काही काही गावांमध्ये आता मध्ये आमच्या 2 तमाशांवर हल्ला झाला, असे त्रास काही काही गावात देतात लोक, पण देऊ नये. माझं मत असं आहे की जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ जातोय तिथपर्यंत त्या लोकांना माझं मत असं आहे, तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. ही इकडं गुजरातमध्ये नाही, इकडं आंध्रात नाही, इकडं कर्नाटकात नाही आणि मुंबईच्या पुढे सगळं पाणी आहे, तिकडं काहीच नाही. म्हणजे ही तमाशाची लोककला फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे आणि हिला महाराष्ट्राने जपणं खूप गरजेचं आहे. खरंय. या तमाशा कलेमध्ये पुढच्या पिढीचे जर का तरुण येत असतील तर त्यांना तुम्ही काय सांगाल? माझी त्यांना विनंती एवढीच राहील की तमाशा तुम्ही आत्मसात करा, परंतु दारू, बाई, बाटली याच्याकडे दुर्लक्ष करा. कारण आजचा जमाना तो नाही. पूर्वीचा जमाना का होता? पूर्वीचे तमाशगीर दारू का पित होते की एकदा त्यांनी घर सोडलं की घराचं त्यांना काही कळत नव्हतं, त्यांना पत्र व्यवहार होत नव्हते, त्यांना तार मिळत नव्हती, त्यांच्याजवळ मोबाईल नव्हता, त्यांच्याजवळ तार यंत्र नव्हतं, काहीही नव्हतं, मोबाईल फोन बी नव्हता आणि त्यामुळे घरच्यांच्या आठवणी सारख्या व्हायच्या म्हणून ते लोक दारू पिऊन त्या आठवणी जिरवण्याचा प्रयत्न करायचे. परंतु आजचे काही जे कलावंत आहेत ते दारूला व्यसन समजतात, दारूला जीवन समजतात आणि मग त्याच्यात ते वाहून जातात आणि खूप मोठे मोठे कलावंत मी पाहिलेले आहेत दारूच्या व्यसनात ते वाया गेले, बर्बाद झाले, शेवटी संपले. तर माझ्या नव्या पिढीला एवढीच विनंती आहे की तुम्ही कला आत्मसात करा, परंतु कलेतून तुमचं उपजीविका कशी होईल, समाजाची लोकजागृती कशी होईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्या, व्यसनाकडे लक्ष देऊ नका. मला वाटतं भाऊ गेल्या साधारणतः पाऊण तासामध्ये आपण या विषयावरती अतिशय विस्तृतपणे बोललात आणि तमाशा कला नेमकी काय आहे, त्यात कसे बदल होत गेले आणि आता पुढच्या काळात तुमच्या काय अपेक्षा आहेत कलाकारांकडनं हे अतिशय विस्तृतपणे मांडलं. ही सगळी मुलाखत सादर करत असतानाच आपण आपल्या तमाशाचे काही
प्रात्यक्षिक देखील याच्यामध्ये लोकांना दाखवली आणि त्यामुळे लोकांना देखील अधिक या कलेविषयी माहिती मिळाली असेल. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार. नमस्कार.